मोठ्या पावसामुळे वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेमुळे मर रोग, पातेगळ आणि बोंडसड यासारख्या समस्या दिसून येतात। मग अशा वेळी कपाशी शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी पहिल्यांदा कपाशी पिकातील जास्तीच्या पाण्याचा लगेच निचरा करण्याकडे लक्ष द्यावं। ओल्या मातीमध्ये केलेल्या उपायांना झाड फारसे प्रतिसाद देत नाही, त्यामुळे लवकरात लवकर जमीन कशी कोरडी होईल हे पाहावं। पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला समांतर चर काढून साचलेलं पाणी शेताबाहेर काढावं। मुळात वरंब्यावर कपाशीची लागवड केलेली असल्यास जास्तीचं पाणी सरीमधून निघून जाईल। शेतात खोदलेले चर मोकळे करावे, त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होईल। सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी। शक्य असेल तर साचलेलं पाणी उपसून बाहेर काढावं। वापसा येताच कोळपणी आणि खुरपणी करावी। याशिवाय कपाशी पोषणासाठी झाडावर 1% 19-19 किंवा डाय अमोनियम फॉस्फेट 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात 7 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी।